या देशामध्ये दिल्लीला जंतर मंतरवर 27 दिवस उपोषण चाललं युवा शक्तीचं, आणि ज्यांना या सरन्यायाधीश यांनी कॉक्रोच म्हटलं, तर हे कॉक्रोच काय करतील? पण या कॉक्रोचने दाखवून दिलं की या युवा शक्तीपेक्षा कोणीही मोठी नाही. किती बी मोठींची जी छाती असेल तरी या युवा शक्तीने छाती कमी करून दाखवली. आणि मित्रांनो, या ठिकाणी हा राजीनामा घेतला म्हणजे या युवा शक्तीची एवढी ताकद होती की नरेंद्र मोदींना झुकवावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा लागला. परंतु याच्याने होणार नाही. विद्यार्थ्यांच्या या ज्या परीक्षा आहेत, नीट असेल, TAT असेल, NTA असेल, ज्या ज्या परीक्षा असतील त्या परीक्षा सदोष झाल्या पाहिजेत, अशी या युवा शक्तीची मागणी होती. आणि ती मागणी काल राजीनामा मंजूर झाला, मागणी मंजूर झाला, आणि त्याच्याबद्दल या नंदुरबार जिल्ह्यामध्ये, नंदुरबार शहरामध्ये आज युवा शक्तीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आनंद उत्सव साजरा केला की आमच्या मागण्या मान्य झाल्या. आता ह्या पुढे कशा पद्धतीनं रेटायच्या याच्यासाठी सुद्धा युवा शक्ती तयार आहे. याच्या पुढे जर काही केलं तर अजून युवा शक्ती हे आंदोलन उभं करणार या देशामध्ये, आणि तो विजय काल झालेला आहे. त्याचा आनंदोत्सव आज या युवा शक्तीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नंदुरबार शहरामध्ये साजरा केलेला आहे. कालच राजीनामा झालाय धर्मेंद्र प्रधान यांचा, तर हा आमचा खूप मोठा विजय आहे. आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की आता गव्हर्नमेंट स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करणार, कारण फक्त राजीनाम्याने काही होत नाही. आमचं एक्सपेक्टेशन आहे की पूर्णतः पेपर लीक वगैरे हा प्रकार बंद व्हावा आणि आमच्या भविष्यासोबत त्यांनी अशा पद्धतीने खेळ करू नये. आणि त्यांचा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स ही आमची एक्सपेक्टेशन आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी सांगितलं की त्यांनी आमचे सजेशन्स वगैरे त्यांनी ऐकले, त्यांना आवडलेत, तर त्यांनी ते अंमलात आणावे आणि त्या पद्धतीने त्यांनी ॲक्ट करावा. आणि ऑफकोर्स डेमोक्रेसी, इन द डेमोक्रेसी पीपल ओन्स द पॉवर अँड गव्हर्नमेंट बॉरोज इट. आणि ही गोष्ट आता सिद्ध झाली आहे. सो गव्हर्नमेंटनी त्या पद्धतीने वर्क करायला पाहिजे. नॉट लाईक दे ओन द पॉवर, दे हॅव बॉरोड इट फ्रॉम अस, सो दे शुड वर्क लाईक दॅट, दे शुड ॲक्ट लाईक दॅट. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.